श्री गणेशाना श्री रामचंद्र चंदन मंदिरे तेची उदान ग्रह सामग्री तेची पुराण पताका पतिता ते पूर्णाती घृतजा मणिकमाळा त्यावेळेस हनुमंताच्या शक्तीला अग्नी लागला आणि अग्नी ज्यावेळेस भरपूर लागला त्यावेळेस अग्नीमध्ये आपण बघतो जेव्हा किती रंगाचे निघतात त्याच्यामध्ये किती रंग कशाचे आहेत काय भानगड आहे सगळं त्यावेळेस तुम्हाला त्या राक्षसाला बघायला लागलं नाना परिचय वृक्षधन त्या शाखा स्वादिष्ट पूर्ण गुप्तधन तेवरी दवण दधी ओदण तृण घरे आता त्यावेळेस भगवंत आपल्या बंधूला म्हणजे भावाला जेवण देत असताना आपण जसं आपल्या घरी पाहुणे आल्यावर आपल्या पाहुण्याने काय काय जेवण देतो ज्याला आवडेल ते जेवण खा म्हणतो पुन्हा घडी घडी लागतो तो घ्या म्हणतो किंवा गुलाबजामुन घ्या म्हणतो बिरडे घ्या म्हणतो दिलडी घ्या म्हणतो या नावाप्रमाणे सांगायला सुरुवात केलं अग्नीला तुला किती दिवसापासून भूक लागली बाबा तू निवांत जेव तुला काही कमी पडलं असेल तर मी वाढण्याकरता तयार असे विनंती करून सांगत असताना ऐकणाऱ्याचा फक्त तोंडाला पाणी देऊ नका जाने आत्मग्राह्य धन मग सेवीची उत्तरपोषण ऐसे ज्येष्ठ बंधुसी भोजन लंका भुवन अर्पित अहो हनुमंत किती उदार मनाचा असेल ज्यावेळेस आपला भाऊ घरला आलाय भाऊ म्हणजे कोणता मोठा आहे लहान काय नाही माझा मोठा भाऊ आहे त्याला जेवत असताना आपण काही कमी करू द्यायचं नाही त्याच्या मनाला वाटून इच्छेप्रमाणे ह्याला खाऊ घालायचं त्याला जीव घालायचं एवढं आपुलकीनं हनुमंत विनंती करून सांगा हनुमान वैसला पूर्वद्वारी आणि पुच्छ पेरिले असे नगरी आग्नी लागता बरोबरी नरनारी आकांत आता हनुमंताने काय केलं पुन्हा आता इकडे रावणाचं राजभोर अगोदर झालं तिथं काही ठेवलं नाही मग हनुमंताचं शिबूर कुठं फिरलं आपल्या सरकारच्या कोणाच्या बिल्डिंग असेल मोठ्याच्या गरीबाचे घरं असतील ही घरं सगळे जाळायला कुणाचं बाकी शिल्लक ठेवायला सुरुवात केली नाही नवलला गवी बांधर पुच्छ करुणी चौफेर साधाव्या कळले नगर निशाचर तळमळती अहो त्यावेळेस एवढे अग्नी लागले त्यावेळेस आपल्या घराला अग्नी नाही तोपर्यंत दुसऱ्याचं घर जवळ आल्यावर आपण काय म्हणतो अल्लाह मी इधर करू शकतो आपल्याकडे आल्यावर अल्लाह मी सकतो असे हनुमानाची अवस्था त्यावेळेस शिकून जावं लागलं त्यावेळेस बघणाऱ्याला काय वाटलं शिकून तिकडंच जावं पण तू शिकून महागारी फिरायचं आणि राहिलेलं घर जावायचं असं काळजीनं हनुमंताला सगळ्याची घरं आणि रावणाची लंका करायला सुरुवात केली निर्गमनपुरे नगरी जळत पुच्छ नगरद्वारे तळमळती नरनारी आपांपरी राक्षसा अहो घर म्हणल्यावर घरामध्ये काय संसार राहतो हे ते सांगायचं गरज नाही कितीतरी कष्टाने मिळवलेलं धन संपत्ती भांडे कुंडे हिस्सा भानगडे ज्यावेळेस डोळ्यानं बघू लागलं धडधडा जगू लागला त्यावेळेस माणसाच्या मनाला किती दुःख वाटेल अशी अवस्था लंकेमधल्या कुणाला स्त्रियाला झाले पुरुषाला झाले म्हाताऱ्याला झाले पोरासोराला सुद्धा झाले नेसल्या दिला व्याधी नरनारी धावती नागव्या विधी अळवती राक्षसमाती सांदो सांदी कळकळती अहो हनुमंतामध्ये काय अडचण असेल काय सामर्थ्य असेल विचार करा यावर घर पडलं आता आपण जरी वातावरण काही माणसं करू लागले कोर्टाने त्याच्या मागून आगली लावायचं आगली आल्याबरोबर माणूस जीवाला जपतो का कपड्याला बघतो ज्यावेळेस कपड्याने पेढे घेतल्यानंतर कपडे अंगावर फोडून टाकायचे मग कसे पळत असते तुम्ही बघा लेखी समाय म्हणे तुका उचित होते सांगे माझी पोळी उचित गावाया नावाची तो देखी सासुची नंदता आता ज्यावेळेस अशी अवस्था कपडा अंगावर ठेवला नाही कपडा काढून टाकला एकाच्या अवस्था बघितल्या दुसऱ्याकडे बघितलं दुसरा तसा तिसऱ्याकडे बघितला अशी अवस्था झाली त्यावेळेस सगळं करणं आले बोलून ह्याच्याशिवाय बाकी शिल्लक उरलं नाही मग म्हणे आधी सफळ नयन देखील स्त्रीचे जन्मस्थान तवलाजी सासू जागी नयन अवघे लग्न हळहळीत एक पुळती स्तनांतर एक पुळती उमेदवारी एक पुळती वृषी बुद्धद्वारी ऐसा राक्षसी आकांत नगरी भोवती पुच्छ व्रत काळे तोंड दत्ताना जे नगरदनार्थ तिने केला अहो ज्यावेळेस एवढी अवस्था झाली कुणाची झाली ह्या
राज्यामधल्या प्रजेचे झाले. मग त्याच्यामध्ये गरीब असेल श्रीमंत असेल तुम्हाला भेदभाव कोणी केला नाही, हनुमंतराजा शक्तीने केला नाही. ज्यावेळेस एवढं दुःख पसरलं त्यावेळेस सगळ्या प्रजेला आणि सगळ्यांनी काय म्हणायला सुरुवात केली, ह्या रावणानं ही सीता आणून बोलला आणले म्हणजे बोलला. सीता जर आणली नसती ही वानर आलं नसतं, की वानर जर आलं नसतं तर आपल्यावर ही बारी आली नसती. म्हणून सगळ्यांना आरडायला ओरडायला आणि रावणाला शिव्या सुरुवात केल्या. उच्चारणीने मारावर रावण तवतेने हल्ली केला, तीव्र लंका जाळली समोर निशाचर देवराहो. आता एवढं राक्षसी सामर्थ्यवान बलवान असो हनुमंताच्या शेपटापुढे कोणातच काही चढवला गेलं. त्यावेळी सगळे राक्षस तोंड फिरून तिकडे पळू लागले आणि सगळ्या स्त्रियांना रडायला आरडायला आणि ओरडायला सुरुवात केली. निघाल्या नगराबाहेर येता जानियाच्या हरी तव जळत उच्च चौकरी लंकापुरी कवळोनी. आता आपण काय विचार केला सगळे आता म्हणजे ह्या लंकेमध्ये राहायचं नाही, घर गावाला सोडून जा, सगळं सोडून आपण पळून जावं म्हणजे पळून. पण पळून जायला गेलो आता तर म्हणजे त्यावेळेस लंकेला पठाण पुण्या रस्त्याला पळून जायचो. त्या लंकेला होते 4 दरवाजे, 4 दरवाजाला शेपटाने वेढा दिला होता. बाहेर माणूस निघाला की त्याला जाळायचं, त्याला पेटवायचं, असे दुःख आणि त्रास द्यायला सुरुवात केली. जे जे द्वारे निघे जातो तो पुच्छ दगदगीत तेथे निर्मग्न पुरे अत्याकांत जन भ्रमत आती भ्रांते. अहो हनुमंताचं शिपूट म्हणजे काय करायचं, कुणी कुंकून दरवाजाला ढकलून जाऊ, त्या दरवाजाला शिपूट आहे, पळायला गेलं की तुझ्या खांद्यावर शिपूट बसायचं किंवा तगड्यावर जायचं. लगेच तुमच्या वस्त्राला भडभड अग्नी लागायचा आणि धडधडा राक्षस आणि राक्षसने जळायला सुरुवात झाली. आगी लावणी प्रबळ बळी पडले पुढे दुर्गाच्या पुळी आगड बुजविल्या पळतळी मांडली होळी दुर्गाची. आता दुर्ग म्हणजे आता पहिल्या वेळेस आपण पहिल्या काळामध्ये आपल्या गावात दुर्ग होतं ना, या नियमाप्रमाणे पुष्कळ असून मोठमोठे दुर्ग होतं लंकेमध्ये. लंकेच्या आजूबाजूला दुर्ग असून मोठमोठ्या भिंती होत्या, कुंकुल कुणाला मदत सोडून येऊ नये. आणि भिंतीच्या बाहेरून मोठा खोल असा खंड होता, त्याच्यामध्ये पाणी होतं, म्हणजे दुसऱ्या शत्रूला सहज येता येऊ नये एवढी तटबंदी होती. तेवढी ज्यावेळेस आगली लागला त्यावेळेस धडधडा दुर्ग जळू लागले, धडधडा खाली पडू लागले, बाळापूरचा खंड बुजू लागला. असा हनुमंताचा कार्य करायला सुरुवात पुढे खचतीचा अडकळी होता राक्षस रगडा सैन्य मारून तुझी आगडा पुढे झगडा चित्तामया. आता हनुमंताने एवढं काय केलं, कशा करता करायचं होतं, दुर्ग कशाला पाडायचे होते, भिंत कशाला पाडायच्या होत्या, पुन्हा खंड बुजून आजूबाजूची पाणी खोल होतं ना ती बुजवायचं कशाला होतं. त्याच्यामध्ये 2 काम हनुमंताने करायला सुरुवात केलं. पहिल्या कामामध्ये ज्यावेळेस दुर्ग धडाधड पडू लागले त्या खाली काही राक्षस चिमुरून मरू लागले, पुन्हा जी भिंती होत्या ती भिंती धडधडा पडू लागल्या, त्याच्या खाली काही राक्षस मरू लागले. ही एक काम झालं. आता सगळं वानराचं सैन्य आणि राम आल्यावर आपल्या वानराला सहज कुठं लंकेमध्ये उड्या टाकून यायला मार्ग करावा म्हणून मोकळा हनुमंताला करायला सुरुवात केली. पारुण्या दुर्गाच्या पोळी खंड बुजल्या सवळी श्रीराम यावया समुद्री वाट मोकळी कपी करी. हो किती लोक हनुमंत असा असेल, ज्यावेळेस आपण ह्या राक्षसाबरोबर लढाई करणार आहोत त्यावेळेस आपल्या वानराला बिलकुल सुद्धा कुठं काही अडचण वानराला कुंकुंबी उडी मारायची आणि कसं बी राक्षसाला मारायला सोपं जावं ह्याच्याकरता एवढं काम करून टाकलं. लंका नगरीची दुर्घटे जाळल्या अर्गळात कपाटे मोकळे साते रक्षक दरवटे ख्याती मरकटे लागली. आता मी काय सांगितलं अगोदर 4 दरवाजे मला सांगितलं, पण इथे नाही 7 जेवढे 7 दरवाजे होते ती 7 विषय होत्या ती जाळून टाकल्या. त्या दरवाजाचे कवाडच जाळले. त्याला लावणारा पहिला आगळा काही बटन आता त्या लागते त्या आगळा होत्या, त्या आगळाची तिथले राख दिली. सगळे लंका कुंकड वाढणारा नाही यावं, कुंकड बाहेर निघून जावं असा हनुमंताने विचार करून काम केलं. लंका नगरी सभोवते गडपाळ सैन्य जागृत होते, तिथे तळे तळे समजते थके कपिना ते अटके कपिना ते जाळी. आता लंकेच्या बाजूला त्या बुरुजावर त्या किल्ल्यावर ऋषीच्या दरवाज्यावर जे रावणाने राक्षस ठेवले होते कशा करता राखून कुणी कुंकून येऊ नये त्या राक्षसाला हनुमंताला मारलं. त्यांचे
राजाने इशिवी काढले आणि दरवाजे जाळून सगळा मोकळा रस्ता करून टाकला. दुर्गा भोवती चौकडी भरली होती आणि नेत्रे अग्नी लाविता वानरी ती एक सरे सुटली. आता दुसरी एक काय गोष्ट झाली म्हणून सांगितल्यावर दुर्ग म्हणजे जी दुर्ग होते काही किल्ले असते, किल्ले लहान मोठे किल्ले. मग रावण हुशार होता. आता किल्ल्यामध्ये माणूस काय ठेवतो, आता कुणी लढाई करण्याकरता आला त्याच्याबरोबर लढाई करण्याकरता आपल्याला त्याचं साहित्य पाहिजे ना. साहित्य म्हणजे काय, दारू गोळा बंदुकी भांगडी बॉम्ब होते का नाही ते सगळं त्या किल्ल्यामध्ये ठेवलेलं. ज्यावेळेस किल्ल्याला अग्नी लागल्यावर तो दारू गोळा राहील का, त्याच्या मोठमोठ्या आवाजात स्फोट होऊ लागला. त्याच्यामुळं पुष्कळ असे राक्षस मोडू लागले. एक वेळ संकळा सुटले यंत्र गोळा नगरी उठिला वीर प्रबळ हिमालय. अहो तो दारू गोळा म्हणजे ते साधा का आपण बघतो ना, ज्यावेळेस आकाशामध्ये जाऊन कितीतरी रंगाचा आवाज होतो, रंगाचा आवाज. पण असे कितीतरी नमुन्याचे शस्त्र अस्त्र बाम भानगडी असतात. ज्यावेळेस अग्नी लागल्या तुझे धडाधड आवाज होऊ लागले. त्या आवाजामुळं त्याचा अग्नी आणखी चौकड पसरू लागला आणि लंका सहज जळू लागली. अग्नी वायू तिने लंका जाळीता तिघी जणी तापे तापली धरणी पेने सर्पपणा पोळती. आता हनुमंताने हे काम एकट्यानं करायला लागले. तिघांना मिळून काम करायला सुरुवात केली. तिघ कोण, हनुमंताचा ज्येष्ठ भाऊ कोण आगले, बाप वारा. तिघांनी मिळून एवढं त्यावेळेस काम केलं आणि लंका भडभडा जळू लागली. लंकेची जमीन किती गरम झाली, ती खाली शेषानं पाणी दिलेली. शेषापर्यंत सुद्धा ती गरम वाफ गेल्यावर शेषानं सुद्धा घाबरून मान हलवायला सुरुवात केली. सर्प पोळून फणाफणी मुडी देते परजीवनी तव शेष पोळनास प्रगणी हे शेष शैनी स्थिरा. आता ज्यावेळेस या शेषानं पृथ्वी आपल्या डोक्यावर धारण केलेली, ज्यावेळेस त्याच्या डोक्याला वरून ही पृथ्वी फिरू लागल्या, त्याला इकडं मान हलवायला सुरुवात केल्यावर जसा भूकंप होतो ना तशी अवस्था डोक्यामध्ये निर्माण झाली. जे विप्रयाकाळी चांगली राय सत्य लोका जाणवी तैसा लंका दारी धर्मणी झोमे धावणी निराळी. आता ग्रंथकर्त्याने दृष्टांत रूपानं काय सांगितलं, पुढे अग्नी. हे आता आपण बघतो स्वयंपाक बनवतो, ह्या भांडवडी सगळ्या अग्नीचे आपल्याला माहित आहेत ना, पण हे साधा अग्नी म्हणजे साधा. पुढे अग्नी आपण बघितला बी बघणार बी नाही. ह्याच्या पुढे अग्नी ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस ही पृथ्वीचं जाईवर जाईल, पण एकमेव स्वर सुद्धा राग केल्याशिवाय राहणार नाही अशी अवस्था हनुमंताला करून टाकली. लंका जाळीता मारुती तापे तापली त्रिजगती लंका जनाती अवती आली शांती राक्षसा. आपण लंका ज्यावेळेस जळू लागले त्याच्यामुळे काय झालं, खाली पाताळापर्यंत काय वाफ गेलेली आहे, वर स्वर्गापर्यंत उष्णता गेलेली आहे, खडका फुटलेला आहे. एवढं कारण म्हणजे काय, पुढे हे राक्षस सगळे एक सुद्धा बिळाला राहणार नाहीत असं भविष्य हनुमंताला करून ठेवलं. तव रावणाच्या राणी वसा कारणीला दिसवे हनुमंत रावण आले ते तत्वविपुच्छ. आता शेपटानं हनुमंतानं सगळं आजूबाजूचं काम केलं, विचार केला, म्हणजे एक राहिलं काय राहिलं, एवढ्या रावणाच्या राणी तेवढे घर राहिले, म्हणजे तेवढे घर. ती घरं जाण्यानंतर शिकून गेले तर हायगाई केलं नाही. रावण जिथं झोपतो जिथं बसतो त्या ठिकाणी सुद्धा शेपटांना अग्नी लावल्यावर राम रामानिला त्या कांततेने राक्षसा दाखती समस्त इंद्रजित झाला शोकांतित लंकाना केविवाचे. अहो त्यावेळेस सगळी लंका भडभडाट डोळ्याच्या देखत जळू लागल्यावर कुणाला भीती वाटणार नाही. सगळे आपल्यासारखे लहान मोठे राक्षस तर थरथरा कापू लागले सोडा, पण सगळ्यांमध्ये लढाई करणारा सामर्थ्यवान जो इंद्रजित होता ना, तो मनाच्या ठिकाणी काय म्हणतो, आता बरोबर वेळ आली नाही, आमच्या रावणानं चांगली गोष्ट केली नाही, ह्या वानराच्या क्षेत्राला अग्नी लावला म्हणजे आता मला पण माझ्या बापाला रावणाला लढती मरण आल्याशिवाय राहत नाही. युद्ध करिता मारुती आमच्या कुंडल्या सर्व शक्ती मरणाने लंकापती कैशारती वाचला. अहो इंद्रजिताला मार खाऊन नाहीच होतं. इंद्रजितानं मनाच्या ठिकाणी काय ठरवलं, आता एवढंही जळू लागलेलं शिकू
ही श्रीकृष्ण पकडणं आणि त्या वानराबरोबर लढाई करणं आमच्यामध्ये लढतीमध्ये एकाही मुलामध्ये सामर्थ्य नाही. त्या अर्थे आता कधी रावणाला मारल्याशिवाय राहत नाही असं इंद्रच मनाच्या ठिकाणी दुर्ग करू लागला. रावण काळारे बाहेर ना तरी पडेल उच्च जोरी मग दुर्ग पाडून निशाचरी कष्टांतरी मार्ग केला. अहो एवढं ही सगळं करत असताना हनुमंतानं काय केलं? ही दुर्ग पाडले म्हणजे किल्ले पाडले तड भिंती पाडल्या पुन्हा रावणाचे राणी महाल जाऊन टाकले. शेवट रावणाचे सगळं जे भरायचं होतं ना ठिकाण ती सुद्धा करून गेला. आता फक्त मारायचं काम रावण राहिलं. नवल कपी पुछाच तोरी जळत पुछ टाकले द्वारे तेने निर्गमन पुरे बाहेरी मग हाकार गरजती. अहो हनुमंताला जी पळून जाऊ लागलेले होताना कसे बसे जीव वाचवा आपण बाहेर पळून जाऊन काय विचार केला पण शिकवून दरवाजाला आरो होतो पळून झालाय ना मध्ये राहिलाय ना असं पाहिलं आणि मोठमोठ्या रडायला अर्धायला उडायला आणि पडायला सुरुवात केली. मग ते काळ निशाचर निवडून या निगडे वीर रागे लुटले कपीवर शस्त्रास्त्र सानिध्य. आता एवढी आगणी लावली सगळीकडे भडका उठलाय पण रावण गप बसला नाही. सामर्थ्यावर मोठमोठे लढाई करणारे वीर बोलवले त्यांना सांगितलं की वानराची शिकून तोडा किंवा वानरा शिकून मारून टाका आणि वानर मारून टाका. त्यावेळी बलाढ्य वीर हनुमंताबरोबर लढाई करण्याकरता काय करतो? ओंडन खाणे त्रिशूळ परुष पट्टीचे गदा मधुगल वाणी कोगले नगमंडळ ऐसा रणपळ विराचा. अहो असं किती आले राक्षस हजारो राक्षस आले. मग पुन्हा गदा टाकायला पुन्हा तोमर टाकायला पुन्हा मुद्गल टाकायला पुन्हा तलवारीने मारायला कुणी पट्टीशाही कुणी त्रिशूळ आहे असा हनुमंता ढिगारे सोडायला शस्त्रास्त्राचा सुरुवात केली. रावणाचे दृष्टी पुढा होतो निर्वाणीचा झगडा तव्हा निगळा रणी वेगाडा उठीला. आता ही लढाई म्हणजे आजूबाजूला नव्हती. हनुमंताला काय रावणाच्या डोळ्याच्या समोर चालू होती. रावणाचे राक्षस मोठ्या आवेशरीनं सामर्थ्यानं हनुमंतावर शस्त्रास्त्र टाकू लागलेले की रावण डोळ्याने बघत होता. तेवढ्यामध्ये हनुमंताला काय सामर्थ्य केलं आता आपण पुढे ऐकू. कपीने बहुताला ख्याती तरी आज याची करू शांती गर्दुनी आनंद विख्याती शस्त्र संपाती मारणे. आता हनुमंताने एवढं बघितलं आता आपण ह्यांना कसं मारायचं सगळ्याला एकाएकानं मारायचं नाही सगळ्याला एकदाच मारायचं कुणाला जिथे शिल्लक ठेवायचं नाही असा मनामध्ये विचार करून हनुमंताला आवेशरी आल्यावर कपी समाराव्या रोकडे कवची खडग वीर गाडे सरपुनिया तरपुनिया चौकडे पाय देहाडे म्हणती. आता ज्यावेळेस हनुमंताच्या समोर ते मारायला रावणानं पाठवलेले होते राक्षस ते मरकेतर्फे असलेले होते. महान लढाई करणारे सामर्थ्यवान होते. त्याने दाट खाऊ अंगामध्ये जेवढं आहे ना तेवढं सामर्थ्य एकवट करून हनुमंताला मारायला आणि शस्त्रास्त्र टाकायला सुरुवात केली. एक गपकुच्चे अकांत लघुला गवे चुकवीत समकवा दुनिया गादरण कंदनार मांडीला. आता इकडं तिकडे शस्त्रास्त्र मारायचे हे राक्षसाला पण त्याच्यामध्ये शिकूट यायचं पटकन शिकूट आले तर लांब पडायचे चकली मारायचे शब्दाला आणि हनुमंतावर शस्त्रास्त्र टाकायचे. मग हनुमान विचारी पोटात वीर कवळले अत्यद्भुत याचा तरी पुरुषार्थ अंगी घात साहुनी. एवढे शस्त्रास्त्र पडाले हनुमंताच्या अंगावर. अहो दगडावर कितीतरी काही पडलं तर दगडाला कोणाला काय होईल का अशा नेमानं हनुमंताचं शरीर होतं. हनुमंतावर कितीतरी शस्त्रास्त्र पडले तर हनुमंताला बिलकुल सुद्धा त्रास होत नव्हता. उलट हनुमंताने विचार काय केला मनामध्ये ह्यांच्यामध्ये सामर्थ्य किती आहे ह्यांच्यामध्ये लढाई करण्याची गती काय आहे आपण थोडा वेळ पाहावा असा विचार करून शांत होते. यांच्या शस्त्राच्या सबळी माझीने तुटे रोमावळे शस्त्र आणि तामावळे घाई तळी राहिला. अहो एवढ्या बलवान राक्षस आहे एवढे मोठे शस्त्र आश्रय भांडणी सगळ्या केल्या पण सांगितलं काय शेवटला या शस्त्रानं आश्रयानं हनुमंताच्या केसाला धक्का लागला नाही. केसाला सुद्धा धक्का लागला नाही. त्यावेळेस हनुमंतानं ओळखून सोडलं माझ्या केसाला धक्का तर लागतच नाही पण एकदा हे कसे आले किती वेळ माझ्याबरोबर लढाई करणाराची थोडं बघा असा विचार. हनुमानाला घायातळी मग विनंती दिली आवडी म्हणती अवघे बळी रे बळी जे कपी भूतळी पाडीला. आता एवढे हनुमंत शांत बघितल्यावर राक्षसाला काय वाटलं ही काहीच करणार एवढं मारायला तर
सगळ्यांना तुडवायचं किंवा आपटायचं असा विचार करून हनुमंताला पकडून काय समूह आणि ती तो बरतव एक मागुनी आणि ती वगैरे एके वेळे नाना शस्त्र अति दुर्धर आणि ती आतापर्यंत लांबून भांडण होती पण आता काही राक्षस जवळ आले आपल्या अंगामध्ये जेवढा अवसाद आहे तेवढा अवसान एकवट करायचं गरगर बटा फरवायचा आणि हनुमंताच्या डोक्यामध्ये हाणायची कुठं पाठीमध्ये हाणायची कुठं काही हाणायचं कुठं काही हाणायचं पण हनुमंत जातीचा हात बोलत नव्हते वीर बरसती शरजाळी तवा मान पडला गाया तळी मारुती मारला तुरवडी पिटली टाळी सबळी की अहो एवढे ज्यावेळेस सगळ्या वीरांनी एकदाच मारायला हनुमंताला सुरुवात केली हनुमंताला कोई बी नाही चुई बी नाही इकडे बी हाला नाही तिकडे बी हाला नाही उठायला बी नाही बघायला बी नाही त्यावेळी त्या राक्षसाला काय वाटलं खरोखर आम्ही सामर्थ्यवान आहोत त्या राक्षसाला हलू दिलं नाही इकडे तिकडे पळू दिलं नाही असं एकमेकाला म्हणून गर्जना करू लागले राहिले उड्डाण किराणा निशेशी हाचा गेला प्राणांची गाडी अंगवाना भेरी निशाण राहतील आता हे कुणाच्या समोर लढाई होतो रावणाच्या समोर लढाई होती रावण बघत होता त्यावेळेस लढाई करणारे वीर काय म्हणायचे जी ह्या वानराबरोबर अगोदर लढाई करण्याकरता गेलेले होते ना ते साधे सुधे होते पण आम्ही बलाने लढाई करणारे वीर होता म्हणून त्या वानराला आम्ही उठू बी दिले नाही इकडे बघू दिले तिकडे बघू दिले जागच्या जागी मारलं एवढे आम्ही सामर्थ्यवान आहोत असं एकमेकाचा मोठेपणा करू लागले वानर थोर केली ख्याती पर्यामी वीरभद्र जातीचे रावणाने मारुती रणाने आणि मारुती अति उत्पत्ती रण मारे अहो त्यांना अक्कल नव्हती त्यांना काय वाटायचं आमच्यासाठी पुरुषार्थ दुसरे नाही वानरांना आख्या नावाचा राक्षस मारला प्रधान मारला पुन्हा रावणाचा मुलगा मारला जेवढे अशोकवनामध्ये पाठवले त्यांना महागारायला दिलं नाही पण आमच्या सामर्थ्याच्या पुढं ह्या वानराचं काही चाललं नाही आम्ही वानराला मारलं असं मोठेपणाने गर्जना करू लागले आयसे अति वाडीवा गर्दती विराणी हरके वाटी ती साखर आता विजवारे नक्का रणी वानर पाडीला अहो किती आनंद झाला म्हणून सांगितलं ज्यावेळी एवढा आनंद झाला सगळ्याला वाटलं की वानर आमच्या ह्या शस्त्र अस्त्रानं मरून गेले हे तुकडे तुकडे झाले मग कशाला आता हाय काय करायचे उरले आनंदाने पेढे वाटा आणा साखर वाटा असं आनंदानं एकमेकाला पेढे वाटणं साखर वाटणं आणि आनंदानं आकरण शोधाने सत्वर देवी कोणी घाई निमाना कपिंद्र तव तेथे करोनी भूकार वेगीवान रुसळला आता हनुमंताने एवढं कशा करता केलं ह्यांना पेढे खाऊ द्यावं साखर खाऊ द्यावं मग आपण हे बनवू ज्यावेळेस पेढे साखर सगळं खाणं पिणं झालं मोठ्यानं गर्जना करू लागले त्यावेळेस हनुमंतानं पटकन शस्त्र असं रावणाला ढकलले चटकन उभा टाकून मोठ्यानं भूमुकार केल्याबरोबर राक्षसाच्या कांताला उघडल्या ऐकता कपीच्या गणानं धाकीनं लादशानं राक्षसाचे पळाले प्राण जे अचूकपणा काय सांगलं की असे हनुमंतामध्ये ज्यावेळेस भूमुकाराचा आवाज ऐकला आणि हनुमंताकडे पाहिल्याबरोबर जे मोठ्यानं मी करणारे होते ना त्यांच्या हातापायाचा नागात पडले हातपाय वाकडे झाले काहींची जीव जायची अवस्था झाली त्यावेळेस रावण डोळ्यानं बघू लागताना रावणानं ज्यावेळेस हनुमंताचा अकरा वेगळा रूप पाहिलं रावणानं विचार केला की आता आपलं संपला बाबा लंका पडली दानावरती पळावया वाट नाही रीती आणि पुढे कळला मारुती तेने रण प्राप्ती राक्षसा आता एवढं मोठं राक्षसाच्या समोर संकट आलं काय आपण ह्याला एवढं मारलं ह्याचा आता आपल्याला बदला घेतल्याशिवाय राहत नाही आपला आता काटा काढल्याशिवाय वानर सोडत नाही मग आपण पळून जायला गेलं तर सगळीकडून ह्या वानराचा शब्दाचा एवढा पळून बी जाता येत नाही एवढे सगळे संकटामध्ये पडल्यावर तव सभा मंडपीचा थोर स्तंभ उठून अष्टधार आणि ककळो निशाचर घाय चकचूर करीत असे आता एवढं ही सगळे राक्षस घाबरून विचार करू लागले त्यावेळेस हनुमंतानं काय केलं त्या सभा मंडपाचा मोठा खांब सगळ्यात मोठा खांब उंच असा सहज हातामध्ये उतरून घेतला गरजर फिरवला आणि जेवढे राक्षस होते ना जमलेले त्यांच्यावर ज्यावेळेस दणका दिल्यावर सगळ्याचा एकदा काटा निघाला कुणी सुद्धा शिल्लक राहिला नाही उच्च कवळोनी निशाचर सगट भे करून एकवट मग खांबाने उद्वट केले पीठ अवघ्याचे आता हनुमंतानं काय
करायचं नाही. एवढ्यामध्ये शब्दानं काय केलं, सगळ्या जणाला एका ठिकाणी गोळा केलं आणि जो उपवलेला खांब होता ना, एकच दणका दिल्याबरोबर सगळ्याचे हरायचे तुकडे तुकडे होऊन गेले. हात पाय नाम नाड्या आशिना शिरकंठ आणि पोटापाठची तरुणी आतुठ केली एकवट अवघ्याची. हनुमंताने काय केलेलं आहे, ते मंडप होता, त्याचा एक खांब उपडला आणि राक्षसाला मारायला गेल्या तर त्याच्या मनात कुठून तर पळावं. कुठं पळतील बाबा, शेपूट चौकट लावलेला आहे अगोदर, त्याला माहित आहे हे कुठं तर पळतेत, कपटी आहेत आणि कपट करून पळतेत का पळतेत. हनुमंताला पहिलंच माहित आहे, म्हणून या ठिकाणी थरथरा कापू लागली. आडोगटी मूर्धवगटी आडोगटी पुढचे नवे मरण प्राप्ती आयुष्य राक्षसा मारुनी मारुती गुणाटची नेला पाय. काय सांगा या ठिकाणी मार म्हणलं म्हणजे या ठिकाणी कसा बसायला काय नाही, कुठं जातील होय. नाविलाज आहे, हनुमंताच्या तावडीत सापडल्याच्या नंतर राक्षस कुठंच जात नाही, हे तितकंच खरं झालं. इंद्रिय अवघी त्रिगुणव्रती इंद्रिय देवता नाना रूप ज्योती जीवे मारून या मारुती गुणाची पै गेले. अरे या ठिकाणी हनुमंतराने त्यांना नायनाट केला, पण काय त्याचा उद्धार व्हायला जरी मारले खरं आहे. कारण का रामाचा भक्त आहे, त्याच्या हाताने मेल्याच्या नंतर त्याचा उद्धारच होते. रामाचा बाणानं उद्धार होतोय, नामानं उद्धार होते, त्याचा भक्त आहे, त्यानं मारलं तरी उद्धार होते. श्रीराम भक्ताची जहासी जे जे निमती मार्ग मुक्ती ते ते पावती गुणा गुणती भक्ताची ख्याती पयाशी. भक्ताची ख्याती पयाशी मोकळी नाही आहे. त्या भक्ताच्या हातानं जरी मरण आलं तर उद्धारच आहे, मोक्षच आहे, त्याला पुन्हा पाठीमागे पाहायची गरज नाही. ही रामाचा नित्य भक्त आहे. हरी भक्ताचे दृष्टी पुढे मरे त्याचे भाग्य गाडे जाऊन या त्रिगुणाचे साकडे पावते रोकडे प्रब्रह्माने या ठिकाणी पावाले देखील. मराठी म्हणलं म्हणजे या ठिकाणी आपल्यावरी नाही, आपल्या तोंडाला किती जरी म्हणलं ऐकलं बी इथून आलं काय बी करू द्या हो, छे हो. काय सांगा, आरती झाली र झाली आजचे झाली. काय सांगा, कुणाची मोटर पडली तर कुणाची पाणी, काय सांगा तिकडं सगळं. अरे 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 काय या देहाचे हालत म्हणता सांगूच नाही. हा असो आहे श्रीरामोत्पत्ती सैन्य मारले मारुती तव सन्मुख झाला लंकापती मरणावरती घातक. काय सांगा या ठिकाणी त्या रावणाच्या देखच ही बघूला त्याने या स्वतः बघून म्हणा काय करा, त्याला काहीच करता येणार. काय करते, येड्यावर बसलो गपचिप करते का. नावीला त्याच्या सोबत कितीतरी मरालेत, मारायला हनुमान, पण त्याची ताकद होण्यात तोंडातून शब्द काढायची. रावण घातक चित्ते जे सैन्य मारले हनुमंते आता आल्या मग भोटे कोण कपिते निवारेल. काय करा बाबा, माझ्या एक जर असलं बोलाले आणि माझ्याकडे जर आलं तर कसं कर. इतकी भीती वाटू राहिल्या कुणाला, रावणाला. महागारीच बोलू जाणं तिथं आहे तर ही हालत झाली त्याची. आता माझ्याकडे आल्यास कायच करावं. अखिया कुमार केला पुरा इंद्रजिराची रणभेदरा आणि रणी मारले निशाचे
लाडकं बाळ होतं, ननक लेकरू होतं माग. कसं मारलं त्यानं? पायाला धरून गर गर फिरून दगडावर आपटून मारलं. इंद्रजिताचा पादाडा काढला या ठिकाणी. त्याची ताकद झाली, इंद्राला धरून आणलं. मग इंद्राला धरून आता काय झालं? असली फजिती झाल्या. आता कोण त्याच्या संग लढाई करील काय नाही असं रावणाचं म्हणणं आहे. रावणा म्हणे जाही माथे, कभी म्हणे म्या तोडावे हाते, परे मग वारले श्रीनाथे, ते तू निसते हसते. काय सांगावं हनुमंतरायाचं म्हणणं काय? काय करा? मी ह्याच्या हात तोडून टाकीत होतो, काय बी करीत होतो, पण काय करा? रामाने स्वतः आण वाहिले. काय म्हणून? माझ्या स्वतःच्या हातानं मी रावणाला मारणार आहे अशी आण वाहिल्या म्हणून हनुमंतरायाने त्याला मारलं नाही. श्रीरामाची मर्यादा रेखा, कपीस उल्लंघले तेखा, तेने वाचवले दशमुखा, मरण मुखा चुकोनिया. काय सांगा या ठिकाणी लक्ष्मणाची रेखा वाढलेली, सीतेला ठेवलेली, त्याची ताकद तेवढं ओलांडलं नाही. मग हनुमंतरायाला रामाने बोललेलं त्याचा शब्द हनुमंतराय कसे मोडतील? कधीच मोडणार नाही. ऐसा कानुनिया दशानुना, आली जाऊनिया लंका भुवना, मग कपी परतला पुन्हा, श्रीरामचरण वंदावया. त्या ठिकाणी काय लंका जाळली फडफड. आणि पुन्हा काय केलं? आता आपल्याला काय करायचे? काय जर केलं, राक्षस मारले, काय करायचं सगळं केलंय, पण या ठिकाणी आपल्याला आज्ञा नाही कुणाची रावणाला मारायची. तर मग तिथून पुन्हा हनुमंतराया वापस निघाले. सीतेशी घालून आलो टांग, आली तिशी होऊन आणून शरणा, कपी परतला पुन्हा, श्रीरामचरण वंदावया. लगेच तिथून उठलेले अशोकवनामध्ये सीता त्या ठिकाणी गेलेले. पुन्हा सीतेचं दर्शन घेतलेलं आहे आणि पुढे आता रामाकडे जाण्याकरता निघणार आहे. मस्त कमणी घेऊन या पुन्हा, आणि खूण पुसून या मुख वचना, कपी परतला पुन्हा, श्रीरामचरण वंदावया. श्रीरामचरण वंदावया. हनुमंतराय सीतेपासून शुद्धी झाली, वापस निघाले. पण मोकळं कसं यायला येते? सीते माय मला खून दे ना. त्यावेळेस त्या ठिकाणी खून घेतल्याच्या नंतर आणि आणखी शब्दानं काय बोललं ते बोलणं ऐकून नंतर त्या ठिकाणी रामाकडे निघाले. मुखे श्रीराम नाम व्रती, आणि हृदय श्रीरामाची मूर्ती, देहे विकला श्रीराम कीर्ती, अनन्य भक्ती हनुमंत. अनन्य भक्ती हनुमंत. हनुमंताची गती कशी आहे? तोंडात राम राम राम, अंतकरणामध्ये मूर्ती ठसविलेली. श्रीराम के सत्व स्वार्थी, श्रीराम के सर्वाभूती, देहे विकला श्रीराम कार्यासी, अनन्य भक्ती हनुमंते. अनन्य भक्ती हनुमंत. अरे ही देह रामाला विकला कशा करता? रामाचं कार्य करण्याकरता, बाकी दुसरं काही करायचं नाही. श्रीराम देखे गतीची गती, श्रीराम देखे अनन्य स्वार्थी, श्रीराम देखे सर्वाभूती, भक्त परमार्थी हनुमंत. हनुमंताला काय दिसतंय? कुणीकडे जरी पाहिलं असलं तर फक्त राम रूपच दिसते. जमिनीकडे जर पाहिलं तर जमीन सुद्धा राम रूप दिसते.
कुठंही बघितलं तर राम रूप दिसते. कारण का डोळ्यामध्ये रूप बसलेलं आहे, मुखामध्ये नाम आहे, हृदयामध्ये मूर्ती आहे, दुसरा विचारच नाही या ठिकाणी. श्रीराम मुख्येंद्रिय स्थिती, श्रीराम रूप नानाव्रती, श्रीराम रूप स्वप्न सुसुप्ती, भक्ती प्रमार्ती हनुमंत. हनुमंताला या ठिकाणी झोपला असताना सुद्धा झोपीमध्ये सुद्धा रामाशिवाय काही नाही. सुसुप्ती म्हणलं म्हणजे माणसाला काय असते, धड झोप नाही, धड जागी नाही, त्यावेळेस स्वप्न पडते. असं एरवी पडत नाही, झोपीमध्ये कधी स्वप्न पडत नाही. झोप संपल्याच्या नंतरच माणसाला सुसुप्ती म्हणलं. त्या अवस्थेमध्ये काय असते, फक्त काय बी त्याच्या डोळ्यात काम केल्याला येईल, काही येईल, काही येईल, भांडण केल्याला येईल, कुणी कुणाला काही म्हणजे काही ना सोडून दे. झाले ब्रह्मलिक संपूर्ण, पुढे श्रीराम गमन सेतू बंधना, कथा सविस्तर अवधारा. आतापर्यंत काय झालेलं आहे, हनुमंतानं लंकेमध्ये काय काय सगळं केलं, त्याचे ही 7 अध्याय आता संपलेले आहे. आता इथून सेतू बंधन म्हणजे सेतू बांधायचा समुद्रावर आणि तिथून लंकेला जायचं, ही कार्य पुढे करायचं आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायण सुंदर कांड गाथा टिकायम कुंडलिका विठ्ठल.